बीडच्या केस तालुक्यामधील आनंदगाव इथे अनधिकृत चबुतरा हटवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद। युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। परभणीच्या पालममध्ये चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने फोडला एटीएम। काळा स्प्रे मारून सीसीटीव्ही पाडला बंद। पोलिसांचा तपास सुरू। अमरावती जिल्ह्यामधील तब्बल 667 ग्रामपंचायतकडे 10 कोटी 41 लाख रुपयांचा पाणी कर थकीत। कर वसूल न झाल्यास अनेक गावातील पाणीपुरवठा होऊ शकतो बंद। उमरगा इथल्या एमएससीबीच्या कार्यालयाकडून बस स्थानकामधील शौचालयाला कुलूप। महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शौचालयाच्या वासाचा त्रास होत असल्याने कुलूप लावल्याची माहिती। यामुळे प्रवाशांचे हाल। वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ। डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, ताप आणि इतर आजारांनी ज्येष्ठांसह लहान मुलं त्रस्त। सांगलीच्या पलूस तालुक्यामधल्या कुंडल इथे सापडला विषारी साप। प्रशांत गायकवाड यांच्या घरामध्ये दोरी समजून उचलायला गेले असताना निघाला फुरसे जातीचा दुर्मिळ साप। सर्पमित्र हनुमंत माळींच्या मदतीनं सापाला सोडलं नैसर्गिक अधिवासात। वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा, मानोरा, रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे कापसाचं उत्पादन घटलं। सध्या फक्त 7,000 क्विंटलचाच दर। शेतकरी चिंतित। यंदाचा बेस्ट टर्न अराउंड पुरस्कार कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला। लोणावळा इथे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी स्वीकारला पुरस्कार। विदर्भाची प्रतिपंढरी असणाऱ्या नाथ नगरी डभा इथे यात्रोत्सवाला उत्साह सुरुवात। यावर्षी तब्बल 200 क्विंटल महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार। या यात्रेला मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी।